सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं त्यांचं प्रवासवर्णन अपूर्वाई. तर आजच्या 16व्या पुष्पाची सुरुवात करते. पु ल लिहित आहेत, मला लंडन खूप आवडलं. तिथे पावसाची सारखी बुरबुर आहे. तिथे प्रचंड धुकं पडतं, पिवळं भयानक धुकं पडतं. इमारती जुन्या आहेत, एकासारख्या एक आहेत. सारं मान्य करून देखील मला लंडन सुंदर वाटलं. या शहरात विलक्षण टापटीप आहे. मजूर वस्तीतून हिंडा नाहीतर हुजूर वस्तीतून जा, प्रत्येकाच्या घराला छोटी छोटी बाग आहे. रेल्वेच्या फलाटावर देखील चिमुकले बगीचे आहेत. वास्तविक फूल ही लंडनमध्ये अत्यंत मौल्यवान वस्तू आहे. एका गुलाबाच्या फुलाला आपल्या हिशेबाने 4-4, 5-5 रुपये देखील पडतात. हिवाळ्यात तर किमती आणखीही वाढतात. परंतु सार्वजनिक बगीच्यातल्या फुलांना छोटी मुलं देखील हात लावत नाहीत. केवळ एक चावटपणा म्हणून तोडफोड करायची, ही अशी प्रवृत्ती मला परदेशात कुठेही आढळली नाही. रस्त्यातल्या जाहिरातींवरून थुंकून ठेवायचं, दगड मार मारून पोस्टर्स फाडायची, नट्यांचे चेहरे विद्रूप करायचे आणि आपल्या शहराला एक गलिच्छ कळा आणायची. असले प्रकार शोधूनही सापडले नाहीत. शहरभर जाहिराती लागलेल्या असतात. भुयारी रेल्वेच्या फिरत्या जिन्यांच्या दुतर्फा तर जाहिरातींच्या सुंदर तस्बिरी लटकलेल्या असतात. पण कुठेही काच फुटलेली आढळली नाही किंवा कुठल्याही नटीला टिपू सुलतानसारख्या मिशा काढलेल्या दिसल्या नाहीत. इंग्रजांना ही गंमत अजून कळलेली दिसत नाही बहुतेक. या युरोपीय शहरांच्या आकाशरेखा मोठ्या सुरेख असतात. काही गिरणगावांचे अपवाद सोडले तर बहुतेक शहरांचे दर्शन दुरून फार रम्य असतं आणि आतून स्वच्छ असतं. त्याला मुख्य कारण म्हणजे आकाशात शिरलेली ख्रिस्ती प्रार्थना मंदिरांची शिखरं. या शिखरांमुळे प्रत्येक दृश्याला एक सुंदर टोक येतं. पण आकाशाची शोभा मात्र आपल्या देशात. लंडनचं आकाश सदैव ढगाळलेलं, सूर्यदर्शनाची पंचाईत. चंद्रदर्शन किंवा चांदणं जवळजवळ नाहीच. सूर्य देखील सदैव पेन्शनीत गेलेल्या फौजदारासारखा करुण वाटतो. चांदोबा तर बिचारा सदाचाच भागलेला. परंतु ही उणीव हिरवळींनी आणि वृक्षांनी भरून काढली आहे. झाड सहसा तोडायचं नाही असा दंडकच आहे. इंग्रजी घरांचे परसू बहुधा मोठे असते. शिवाय जागोजागी प्रचंड उद्यानं. लंडनच्या मध्यवस्तीत हाईड पार्कसारखे केवढे विस्तीर्ण उद्यान आहे. पिकॅडली सर्कस इतकंच मला हाईड पार्कचंही आकर्षण होतं. मार्बल आर्कच्या कमानीतून या विस्तीर्ण उद्यानात शिरलं की आजूबाजूला एक महाप्रचंड शहर आहे याची जाणीव नष्ट होते. तिथे गगनचुंबी वृक्ष आहेत, फुलझाडं आहेत, छोटी तळी आहेत, नौकाविहाराची सोय आहे, सारं काही आहे. जरा ऊन पडलं की हा हाईड पार्क माणसांनी फुलून जातो. आरामखुर्च्या भाड्याने घेऊन माणसं शांतपणे बसलेली असतात किंवा तोंडावर टाइम्स घेऊन झोपतात. लंडन टाइम्सचा मुख्य उपयोग तोंड लपवण्यासाठी होतो. आगगाडीत प्रत्येकजण या टाइम्सच्या बुरख्याआड लपलेला असतो. गोरी गोरी पान लहान लहान गुटगुटीत मुलं हिरवळीवर बागडत असतात. एखाद्या तरुतळी प्रणयी युग्म गुजगोष्टी करीत प्रणयलीला करीत असतात. सुरुवातीला मला उगीचच ते दृश्य पाहून बिचकल्यासारखं होत होतं. परंतु त्या जोडप्यांना भोवतालच्या जगाचा विसर पडलेला असतो. प्रेम करणं ही पाश्चात्य देशात एक सुंदर गोष्ट मानली जाते. त्यामुळे तशीच काही भानगड असल्याखेरीज त्यात लपवालपवीचा मामला नाही. प्रणय युगल हा असल्या उद्यानांचा तिथल्या तरुपर्णां इतकाच एक अविभाज्य घटक आहे. मात्र पाश्चात्य जोडपी त्या लीलांमध्ये विरून जातात. खरोखरीच प्रेमाचे ते क्षण ती उत्कटपणाने जगतायत असं वाटतं. आणि ज्या सौंदर्यदृष्टीनं आपण एखाद्या अजंठा वेरूळच्या लेण्यातल्या पाषाण मूर्तींकडे पाहतो त्याच दृष्टीनं याही दृश्यांकडे पाहू लागतो. त्या मिलनामध्ये कुठे वखव आढळणार नाही.
रम्य आणि भव्य अशा त्या उद्यानातील ही प्रणय दृश्य म्हणजे जणू सजीव शिल्प आहेत. अस्सल भारतीयांप्रमाणे मी देखील सुरुवातीला ही दृश्य पाहून नाक मुरडलं. पुढे पुढे इंग्लिश घरांमधून अधिकाधिक जाण्याचा मला प्रसंग आला आणि लंडनच्या हवेचाही अनुभव यायला लागला, तेव्हा आकाशाच्या या विस्तीर्ण वृक्षाच्या छताखाली दिवसभर पडून राहणं हा काय विलक्षण आनंद आहे याची जाणीव होऊ लागली. इंग्रजांचं घर ही आता दिवसेंदिवस केवळ व्यावहारिक संस्था होऊ लागली आहे. स्वयंपाकघर हे यांत्रिक पाककेंद्र आहे आणि दिवाणखाना हे छोटं टेलिव्हिजन थिएटर झालं आहे. त्यामुळे घराचे घरपण जवळजवळ नष्ट होत आलं आहे. यांत्रिक सुधारणा आणि तयार अन्न यामुळे गृहिणींना रांधा वाढा उष्टी काढा फारसं करावं लागत नाही. नवरा आणि बायको दोघांनाही नोकरी करणं जवळजवळ अपरिहार्य आहे. किंबहुना पुरुष आणि स्त्री यातला नैसर्गिक भेद सोडून अन्य भेद उरलाच नाही म्हटलं तरी चालेल. इश्य आणि अय्या म्हणणारी इंग्रज स्त्री काही दिवसांनी लंडनच्या म्युझियममध्ये पाहावी लागेल. मुलांना देखील पालकांच्या जबाबदाऱ्या आणि आपले हक्क यांची कायदेशीर जाणीव होऊ लागली आहे. मी लंडनला असताना निष्काळजीपणाने आपला अंगठा दारात चिमटला म्हणून एका सुपुत्राने आपल्या पित्याविरुद्ध खटला भरून कोर्टातून नुकसान भरपाई मिळवली होती आणि दुसऱ्या एका खटल्यात मुलाला कुठल्या शाळेत पाठवायचे यावर आई आणि बाप यांच्यात भांडण होऊन प्रकरण कोर्टात गेलं होतं. घर या संस्थेचा आधार जिव्हाळ्यातून उठून कायद्यावर गेल्यामुळे प्रणयाचा काळ हा घर करण्यापूर्वीचा व्हावा यात आश्चर्य नाही. मला अनेक तरुण आणि तरुणी अशाही भेटल्या की ज्यांची लग्न ठरून 5-5 वर्ष झाली होती, परंतु विशिष्ट तऱ्हेचा फ्लॅट, फ्रीज, टी व्ही, वॉशिंग मशीन, ठराविक मेकची मोटरगाडी यांची जुळवाजुळव अद्याप होऊ न शकल्यामुळे मंत्राक्षता पडायच्या तशाच राहिल्या होत्या. विवाहोत्तर जीवनापेक्षा विवाहपूर्व जीवनातच अधिक सौख्य असल्यामुळे की काय कोण जाणे, विवाहित जोडप्यांपेक्षा अविवाहित जोडपीच पाश्चात्य देशात फार आढळतात. त्यातून पुन्हा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड हे एक मला अजूनही न उमगलेलं कोडं आहे. BBC-त माझ्या वर्गातले सहकारी कधीकधी आपल्या गर्लफ्रेंडचा उल्लेख करीत. मुंबईमध्येही हा शब्द मी आताशा ऐकू लागलो आहे. आमच्या वेळी हे नव्हते. जाऊ द्या, या विषयाच्या फार खोलात शिरण्यात अर्थ नाही. स्त्रीविषयक आकर्षण हा फार प्राचीन विषय आहे. आपल्या देशात आपण जरा बेतानच या विषयावर बोलतो. पाश्चात्य देशातील चिरतरुण राहण्याची स्त्रियांची धडपड पाहिली म्हणजे मात्र कौतुक वाटतं. एका बाजूने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून साऱ्या सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय जबाबदाऱ्या उचलणाऱ्या त्या नव्या स्त्रिया तिथे आढळतात, तर दुसऱ्या बाजूने सौंदर्य प्रसाधनाच्या साऱ्या शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव करण्याची या स्त्रीची ती सनातन धडपड चालू असते. बसमध्ये दोन्ही मजल्यांवरच्या पॅसेंजरांना सांभाळण्याचं कार्य करणारी खंबीर स्त्री कंडक्टर पोलिसाने जरा अधिक वेळ ट्रॅफिक अडवला की आपल्या गणवेशाच्या खिशातून हळूच ओष्ठशलाका काढून ओठांचं धनुष्य नीट ताणून घेते. किंवा रेल्वे स्टेशनाची स्टेशन मास्तरीणबाई गाडी निघून गेली की नव्या केशभूषांचे नमुने पाहण्यात घडून जाते. कचेऱ्यांमधून तर स्त्रीराज्यच. इकडून तिकडे टणाटण उड्या मारीत पाळणाऱ्या चुणचुणीत सेक्रेटरी पोरी कामांचं ढीग उपशीत असतात आणि तेवढ्यात शनिवार रविवारी आपल्या प्रियकराबरोबर कुठं जायचं याचे संकेत ठरवित असतात. एखाद्या विमा कंपनीची मॅनेजर म्हणून काम करणारी बाई देखील सेल्फी सारख्या प्रचंड दुकानात जगे विकत असताना आणि विकत घेताना आपल्या इथल्या एखाद्या द्वारका काकूंच्या नजरेनं वाण आणि पोत तपाशीत असते. अगदी पुरुषी पोशाख करणाऱ्या बायका देखील अशी एखादी पोशाखाची किंवा केशरचनेची गंमत करतात की त्यातून स्त्रीचं ते ईवनी दिलेलं सनातन आव्हान व्यक्त व्हावं. मंडळी, आज आपण इथे थांबतोय आणि उद्या ह्याच्या पुढचा भाग वाचणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार.